नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कॉमेंट करा. तर पाहूया आजचा पहिला प्रश्न. सेकंडरी सबस्टेशनमध्ये बसवलेल्या ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज जे आहे ते किती असते? तर या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक अ 33/11 kV इतके या ठिकाणी सेकंडरी सबस्टेशनमध्ये बसवलेल्या ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज सेटिंग हे असते. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन लाईन अर्थातच फिटर लाईनचे व्होल्टेज सेटिंग जे आहे ते किती असते? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक क 11 kV इतकं असते. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3. जास्त लोक वस्तीच्या ठिकाणी डॅडॅश पद्धतीचे ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन केले जाते. तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब अंडरग्राउंड केबल पद्धतीचे ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन केले जाते. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 4. स्टील टॉवर पूलचा उपयोग किती स्पॅनपर्यंत केला जातो? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक अ 100 ते 300 मीटर हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पाहूया आजचा प्रश्न क्रमांक 5. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना कधी सुरू करण्यात आली? तर लक्षात असू द्या मित्रांनो, या प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब 2005 मध्ये जे आहे ते राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 6. 100% केंद्र सरकारने प्रायोजित केलेले ग्रामीण विद्युतीकरण 2015 पासून सुरू झालेले खालीलपैकी कोणती योजना आहे? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक क दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना हे याचं योग्य उत्तर असेल. तर नोट डाऊन करत चला. आता पाहूया. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 7. भारतामध्ये विजेच्या वापरात सर्वात कमी हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक क वाणिज्य क्षेत्राचा जो आहे तो सर्वात कमी हिस्सा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. जनरेटरला फिरवणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक क प्राईम मूव्हर असं या ठिकाणी नाव आहे. त्यानंतर पाहूया जास्त क्षमतेच्या जनरेटरमध्ये ब्रशेस कोणत्या मटेरियलचे वापरतात? तर त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब कॉपरचे या ठिकाणी ब्रशेस वापरतात. त्यानंतर पाहूया आजचा प्रश्न क्रमांक 10. AC व्होल्टेज व करंट यामध्ये असलेल्या अंशात्मक अंतरास काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ड फेज डिफरन्स असे या ठिकाणी त्याला नाव आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 11. 3 फेज सप्लाय पद्धतीत 3 वाइंडिंग एकमेकांच्या किती अंशास बसवलेले असतात? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक क 120 अंशामध्ये बसवलेले असतात. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 12. फ्लोरोसेट ट्यूबचे सरासरी आयुष्य जे आहे ते किती असते? तर या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक क 7500 कार्यतास एवढं या ठिकाणी फ्लोरोसेट ट्यूबचं आयुष्य असते. त्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक 13. कोणत्या मीटरने प्रत्यक्ष मध्यम किमतीचा रेजिस्टन्स मोजता येईल? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब ओहम मीटरने या ठिकाणी मोजता येईल. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता कंडक्टर सर्वात चांगला कंडक्टर आहे? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब सिल्वर जो कंडक्टर आहे तो या ठिकाणी सर्वोत्तम किंवा सर्वात चांगला या ठिकाणी कंडक्टर असेल. त्यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न. जॉईंटची डॅडॅश वाढविण्यासाठी जॉईंटवर सोल्डरिंग केले जाते. तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक क डक्टिलिटी वाढविण्यासाठी जॉईंटवर सोल्डरिंग केले जाते. तर मित्रांनो, हे होते महावितरण भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे टॉप 15 प्रश्न. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कॉमेंट करून सांगा. तर भेटूया यानंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.